आज आपण हेल्दी आणि टेस्टी अशी मुटक्याची रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटत असेल की हे वडे आहेत, पण हे वडे नाही आहेत, आपण हे मुटके बनवलेले आहेत। तर करायचे काय, एका भांड्यामध्ये आपल्याजवळ जी काही पीठं असतील ना, ती सगळी पीठं यामध्ये ॲड करून घ्यायची आहेत। मी कोणती कोणती पीठं वापरली ती जर तुम्हाला पाहायची असेल ना, तर या रेसिपीचा डिटेल व्हिडिओची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकता। आवडीनुसार जे काही तुम्हाला आवडत असतील ते मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत। मी जे मसाले वापरलेत ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला। आणि यामध्ये काही आपल्याला बेसिक्स हे डाळी ॲड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळी देखील ज्या तुमच्याजवळ असतील नसतील त्या तुम्ही ॲड करायच्या आहेत। आणि रेग्युलर आपले जे मसाले आहेत ते देखील ॲड करून घ्यायचे आहेत। आणि भाज्यांमध्ये इथे मी काय केलेली आहे, मेथी वापरलेली आहे। मेथी ऐवजी तुम्ही इथे बारीक स्वच्छ धुवून अशी पालकही वापरू शकता। 1 वाटी इतकी साधारण मेथी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इतके फ्रेश मटार देखील घेतलेले आहेत। डाळींचं प्रमाण इथे मी साधारण 1-1 चमचा किंवा साधारण 2-2 चमचे वापरून घेऊ शकता। आणि डाळी वापरत असताना किमान अर्धा तास तरी ती भिजत ठेवायची। आता या सगळ्या डाळी मी ॲड करून घेतल्या आणि इथे मोहनसाठी आपण 1 चमचा तेल किंवा तुपाचाही वापर करून घेऊ शकतो। आणि इथे सोडा वापरलेला आहे। छान सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता थोडं थोडं जसं गरज पडेल ना तसं पाणी घालून याचं आपल्याला घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे। आता इथे मी जी पीठं वापरलीत ना ती तुमच्याजवळ नसतील किंवा भाजणीचं पीठ देखील असेल ना, तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता। किंवा एखादं साहित्य स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे, तरी देखील छान टेस्टी अशी ही रेसिपी होणार आहे। तर इथे छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। तर पारंपरिक पद्धतीमध्ये याचे असे वडे न करता असे मुटके केले जातात, पण मुटके केले ना तर मुलं फारशी आवडीने खात नाहीत, त्यामुळे इथे मी असे वडेच करून घेणार आहे। तुम्हाला आवडत असतील तर याचे मुटकेही करून घेऊ शकता। सगळे वडे इथे करून झाले की हे वडे आपल्याला ना स्टीम करून घ्यायचे आहेत। तर स्टीम करण्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे वडे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। आणि मीडियम गॅसवर आपल्याला 20 ते 25 मिनटं हे वडे स्टीम करून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता 25 मिनटं झालेली आहेत आणि आपले मुटके जे आहेत, थोडक्यात वडे जे आहेत ते छान असे स्टीम झालेले आहेत। आता हे वडे खायचे कसे, तर हे तुम्ही गरम असताना असेच तुपासोबतही खाल्ले ना तरी भन्नाट आणि टेस्टी लागतात। पण मी इथे दाल बाटी आपण ज्या पद्धतीने सर्व करतो ना त्या पद्धतीने सर्व करणार आहे। तुम्हाला हे स्टीम वडे जर आवडत नसतील ना तर थोडेसे तुम्ही याला शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकतात। खूपच भन्नाट आणि टेस्टी असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।